नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचा आहे 3 पदरी 4 पदरी पराठा. पूर्व तयारी न करता सुद्धा अगदी झटपट होणारा पराठा. आणि जेवणाला खा, नाश्त्याला खा. कधी कंटाळा आला असेल जेवण बनवायचा पूर्ण, तर हा पराठा पूर्व तयारी न करता झटपट होणारा नक्की करून पहा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. त्याकरता आपल्याला पीठ मळायचीही गरज नाही. याचा अर्थ आपण उरलेल्या पिठाचं बनवणार आहे. चपात्या करून आपले जे पीठ उरतं त्या पिठाचाही बनवला तरीसुद्धा तेवढाच चांगला होतो. काय करायचं आहे? छान मळलेलं पीठ घ्यायचं आहे. वरून पीठ लावून घ्यायचं आणि लंबगोल आकाराचा पोळी लाटून घ्यायची आहे. त्याच्यावर तेल लावायचं आहे. थोडं आपल्या घरातला मसाले ते सुद्धा सगळे भुरभुरायचे. लाल तिखट घरगुती, धणा जिरा पावडर, हळद आणि चाट मसाला आणि मिरची पावडर. थोडंसं मीठही घालायचं आहे वरून आणि मध्ये पिंच करायचं आहे. तुम्हाला जितका पदरी पाहिजे पराठा तेवढं लंबगोल करून तुम्ही पराठा बनवू शकता. आता मसाले घालून घेतलेले आहे. तुम्हाला वाटलं कोथिंबीर घाला, चीज घाला किंवा बटाट्याचे भाजीचं पुरण असलं ते सुद्धा घालू शकता. आता मी चीज घालणार आहे वरून, पहा किसून. त्या चीज घातल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. आता वरून परत आपल्याला थोडीशी कोथिंबीर हवी तर घालू शकता किंवा मीठ, मसाला पूड, चाट मसाला हे सगळं घालून व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. आता बंद कसं करायचं आहे ते सुद्धा पहा. एकावरती एक लाटी ठेवायची आहे. त्याला तेल लावायचं आहे. वरून परत आपल्याला दुसरी लाटी ठेवून म्हणजे पिंच केलेली त्याचा छान गोल आकारात आपल्याला लाटी बनवायची आहे. झटपट होतो. काहीही वेळ न लागता हा पराठा तयार होतो. मुलांना तर अप्रतिमच लागतो कारण त्याच्यामध्ये चीज आहे. तुम्हाला चीज नको तर नाही घातलं तरी चालेल, तरीसुद्धा तेवढाच खमंग आणि खुसखुशीत पराठा होतो. आता दोन्ही बाजूने आपण थोडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. लाटण्यापूर्वी त्याच्यावरती घालायचे आहे कलोंजी. कलोंजी नसली तर काळे तीळ घालू शकता किंवा पांढरे तीळही घालू शकता किंवा काहीही न घातलं तरीसुद्धा तेवढाच छान आपला पराठा होतो. हे असं सगळं आपण घालतो वरती, ते छान दिसावं म्हणून आणि चवही अप्रतिम येते. आता वरून थोडं आपल्याला लाटून घ्यायचं आहे पराठा, म्हणजे आपली कलोंजी आणि कोथिंबीर चिटकली जाते. पराठा दिसायला तर सुंदर दिसतो, पण पाहता क्षणी खाऊशी वाटणारा पराठा तयार होतो. मुलांच्या तर आवडीचा आहे. टिफिनला देऊ शकता. सकाळ सकाळ आपल्या घाईच्या गडबडीमध्ये हा पराठा टिफिनला द्या किंवा नाश्त्याबरोबर, जेवणाबरोबर कधीही खाऊ शकता. मुलांची घाई गडबडी असते. सकाळी भाजी चपाती करायचा कंटाळा आला असेल तर नक्कीच हा एक पराठा करून पहा. दिवसभर छान एनर्जी राहते ह्या पराठ्याने. आता परत एक तुम्हाला दुसरा पराठा दाखवते. तो आहे 4 पिंचचा. आधी 3
पदरी दाखवला, आता 4 पदरी. तसंच आपल्याला सगळे मसाले, तेल वगैरे सगळं लावून घ्यायचं आहे. आतमध्ये कलोंजी घालून घ्यायची आहे. आतमध्ये कलोंजी घातल्याने सुद्धा अप्रतिम लागतो पराठा. हे पहा, 4 लाट्या करून घेतलेल्या, म्हणजे 4 पिंच करून घेतलेले आहेत. सुंदर पदरी पराठा तयार होतो. कोथिंबीर ठेवून घ्यायची आहे हिरवीगार सुंदर अशी, आणि एकावर एक आपले हे पिंच केलेले लाट्या ठेवून द्यायच्या आहे. मध्ये तेल लावायचं आणि पिठही लावायचं. ते का लावायचं आहे? कारण आपले पदर छान सुटतात आपल्या पराठ्याला. मैत्रिणींनो, झटपट होणारा पराठा आहे. नक्की करून पहा पूर्वतयारी न करता. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि जर पराठा आवडला तर एक कमेंट जरूर करा. मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा हा पराठा. मुलांसाठी, मोठ्यांसाठी, टिफिनसाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी. अगदी खमंग खुसखुशीत पराठा होतो. तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा हा पराठा शेअर करा. त्यांनाही आवडला तर. हेल्दी पराठा आहे हा, गव्हाच्या पिठाचा. आपल्याला मैदा नाही वापरायचा. मैद्याचे अनेक पदार्थ बनतात, पण आपण गव्हाच्या पिठाचाच बनवणार आहे पराठा. लच्छा पराठा म्हणा किंवा कोणत्याही हॉटेलमध्ये पराठा असतो तो मैद्याचाच असतो. पण आपण घरगुती हे असे पराठे करून मुलांना घातले तर हेल्दी पराठे होतात आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढाच उपयोगी पडणारे पराठे आहेत. छान असे गुबगुबीत एक पराठा खाल्ला तर दुसरा पराठा खाणार सुद्धा नाही, असा छान गुबगुबीत पराठा होतो. मुलांना रोज रोज चपाती भाजीचा कंटाळा येतो. असं काही बनवलं तर त्यांनाही आवडतं आणि आपल्याला करायला सुद्धा मजा येते. मैत्रिणींनो, एक कमेंट जरूर कळवा. आपलं घरचं चॅनल आहे असं समजून त्याबद्दल काय वाटलं हे पहा. छान पदर सुटलेले आहेत आपल्या पराठ्याला आणि आतली फिलिंगसुद्धा इतकी छान लागते कोथिंबीर आणि मसाल्यांची. आता झालेला आहे आपला पहा खरपूस भाजून. आता आपले पराठे भाजून घ्यायचे आहे आणि सर्व करायचे आहेत. सॉस नसला तरी चालेल किंवा असला तरी चालेल. चटणी घ्या किंवा नका घेऊ. दह्यासोबत सुद्धा हा छान लागतो, चटणीसोबत, आणि असाही खाल्ला तरी चांगला लागतो. तुम्हाला जर दुसरं काही खायचं नसलं तर हा पराठा तुम्ही असाच खाऊ शकता. पराठा भाजायची पण एक टेक्निक आहे. ते म्हणजे आपण जे वरून फिलिंग लावलेली आहे ती वरच्या बाजूने ठेवायची आणि पराठा तव्यात घालून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूनी भाजल्यानंतर तेल लावा, तूप लावा, बटर लावा. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते लावू शकता. पण माझा एक पराठ्याला लावायचा म्हणजे तूप, साजूक तूप. हे आमच्या घरामध्ये खूप आवडतं सगळ्यांना. बटर, तेल ह्यापेक्षा साजूक तूप आपलं गावरान असलं तर आणखीन चांगलं. असा बेत करून घेतलेला आहे पराठ्याचा पहा. सुंदर दिसायला आणि खायलाही तेवढाच भारी. आता भाजून घेतलेले आहे आणि वाढूनही घेऊ. पहा मैत्रिणींनो, अगदी झटपट होणारा, पूर्वतयारी न करता पराठे तयार झालेले आहेत. नक्की आवडले तर एक कमेंट जरूर कळवा. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे नेमकी तुम्ही सांगा मला. पहा किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे पराठ्यांना. बाय मैत्रिणींनो,
भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत पराठ्यांचा स्वाद घ्या आणि घाई गडबडीच्या वेळेस नक्की करून पहा झटपट होणारा आपला पराठा कोथिंबीर आणि गव्हाच्या पिठाचा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत.